राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी दोघं वाजलं बरोबर बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी वा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण 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 हरी 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय
जय राम कृष्ण जय जय राम राम हरी हरी जय राम जय जय राम राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी नित्यवदे जो वैखरी 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 राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी नित्यवदे जो वैखरी 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 तया पाशी नुरे पाप तया पासी नुरे पाप तया पाशी नुरे पाप तया पासी नुरे पाप नाशे त्रिविध तो ताप नाशे त्रिविध तो ताप नाश त्रिविध तो ताप नाश त्रिविध तो ताप नाश त्रिविध तो ताप नाश त्रिविध तो ताप नाम तेची परब्रह्म नाम येथे परब्रह्म नाम तेची परब्रह्म नाम येथे परब्रह्म जप यज्ञ तो परम 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 तया पाशी नुरे पाप तया पासी नुरे पाप तया पाशी नुरे पाप तया पासी नुरे पाप नाशे त्रिविध तो ताप नाशे त्रिविध तो ताप नाय त्रिविध तो ताप नाय त्रिविध तो ताप नाशी त्रिविध तो ताप नाश त्रिविध तो ताप एका जनार्दनी जपा एका जनार्दनी जपा एका जनार्दनी जपा एका जनार्दनी जपा राम कृष्ण मंत्र सोपा 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 एका जनार्दनी जपा एका जनार्दनी सोपा एका जनार्दनी हरी जपा एका जनार्दनी सोपा राम कृष्ण मंत्र 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 सोपा तया पाशी नुरे पाप दया पासुरे पाप तया पाशी नुरे पाप अया पासी नुरे पाप नाशे त्रिविध तो ताप नाशे त्रिविध तो ताप त्रिविध तो ताप त्रिविध तो ताप नाशी त्रिविध तो ताप नाशी त्रिविध तो ताप विठोबार कुमाई विठोबार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार विठोबार कुमाई विठोबार कुमार जय विठोबार कुमाई 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 विठ्ठला 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 विठ्ठला
विठ्ठल 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय शांती ब्रह्म महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय पवनसूत हनुमान की जय सद्गुरु जोग महाराज की जय विठला 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 रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी नित्यवदे जो वैखरी तयापासी नुरे पाप नासे त्रिविध तो ताप नामतेची परब्रह्म नामतेची परब्रह्म जप यज्ञ तो परम तयापासी नुरे पाप नासे त्रिविध तो ताप एका जनार्दनी जपा रामकृष्ण मंत्र सोपा तयापासी नुरे पाप नासे त्रिविध तो ताप विठ्ठल 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 भूमेनुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथमा नमः पाण्डुरङ्गा करो प्रथमा दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा त्यांच्या कृपा कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार कृपादाने कथेचा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका रणी कृष्ण विभत्सो संवाद भूतो रुगितार्थ बोधाय ज्ञानेश्वरी वै कृती निर्मितायेने च प्राकृत्व्या समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो साधन तुमचा अनुग्रह लाभलो करुणाकरा दयाळा करुणा
लादलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दया तुमचा अनुग्रह लाधलो अवन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दया तुमचा अनुग्रह लाधलो अवन झालो चराचरी चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. तुकाराम 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 नाम घेता का पेयम नाम घेता का नाम घेता का प्रियम नाम घेता का प्रियम नाम घेता का प्रियम नाम घेता का प्रियम हे नाम घेता का प्रियम नाम घेता का तुकाराम तुकाराम नाम घेता कपेम. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. काय माझी वाणी मानेल संताशी रंजवो चित्ताशी आपुल्या. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे जयाचे नि आठवे शब्दसृष्टी अंगवे. सारस्वताघवे जिव्हेशिये वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुष्यमणे. रस होती ओळगणी अक्षराशी भावाचे अवतरण अवतरवी खून हाताचडे संपूर्ण तत्वबोध. श्री गुरुचे पाय जय हृदय गिवसो निठाय त एवढे भाग्य होय उन्मेषाशी. ते नमस्कारोनी आता विठला विठला श्री संताची ये माथा चरणावरी साष्टांग हे करे दंडवत साष्टांग हे करे दंडवत. संताची माता चलनावरे साष्टांग हे करे दंडवत साष्टांग हे करे संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत. माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत दंडवत. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख. रामकृष्ण हरी नित्यवदे जो वैखरी तयापाशी नुरे पाप नासे त्रिविध तो ताप. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्या गाथ्यातील चार चरणाचा आणि नामस्मरणाचं महात्म्य सांगणारा असा हा उत्कृष्ट अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठला विठ्ठला सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अगत्याचे तो म्हणजे असा. श्री खंडोबा मंदिर श्री क्षेत्र शेगूड या ठिकाणी चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह त्रितपपूर्ती
साध्या भाषेत 36वं वर्ष. या सप्ताहाला अनंतकोट ब्रह्मांडाईक भगवान परमात्म्याची कृपा, संत महात्म्यांचे आशीर्वाद, या सप्ताहाला हरिभक्तीपरायण वैकुंठवासी गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे यांची शुभ प्रेरणा, हरिभक्तीपरायण गुरुवर्य भास्कर महाराज पवार या सप्ताहाला यांची आशीर्वाद आहेत, यांचे आशीर्वाद आहेत. त्याचप्रमाणे या सप्ताहाचे नियोजक हरिभक्तीपरायण माझे परमस्नेही परममित्र गुरुबंधू मधुकर महाराज सानप यांचं नियोजकपणा आहे. आणि समस्त ग्रामस्थ शेगूड किंवा खाली असं नाव दिलं आहे श्री विठ्ठल रुक्मिणी प्रासादिक भजनी मंडळ श्री क्षेत्र शेगूड. विठ्ठल 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 दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्या या कार्यक्रमामध्ये वारकरी संप्रदायातील दिग्गज मंडळी गुणीजन मंडळी आहेत. त्याच्यामध्ये तसं मला जसं जसं आठवण तसं नाव घेणारच आहे, पण विसरलं तर एखादं सांगा. त्याच्यामध्ये हरिभक्तीपरायण ज्यांचा काकडा आपण नेहमी ऐकतो ते हरिभक्तीपरायण दिगंबर महाराज कुठे आहेत. हरिभक्तीपरायण संगीत विशारद संजय महाराज देवस्कर आहेत. त्याचप्रमाणे संगीत विशारद रामानंद महाराज ढाले, बरोबर आहे ना, ढाले गुरुजी, ते जर थोडंसं मला लक्षात येणं म्हणून म्हटलं ते आहेत. त्यांनी दोघांनी तर सुंदर चाल म्हटलेली आहे. त्याचप्रमाणे इंगोले महाराज आहेत. त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज बादाडे आहेत. हरिभक्तीपरायण आमचे गुरुबंधू हरिभाऊ महाराज निकोले आहेत. तिकडे गुरुबंधू बसलेले आहेत, मोहन महाराज जाधव आहेत. आणि मुख्य कीर्तनाला जे लागतात ते मृदंगाचार्य, ते म्हणजे हरिभक्तीपरायण व्यंकटेश महाराज. फड फडफड चांगलं वाजवतात नाव. आणि त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण राजू महाराज, आडनाव बगे का, बगे, मला वाटलं ते बगनात म्हणून म्हणलं बगेच असेल बहुतेक ते आहेत. त्याचप्रमाणे अजून कोणी राहिले का, नाही ना. आता क्षमा करा, जे काही टाळकरी वृंद असतील, आळंदीकर मंडळी, विद्यार्थी मंडळी आहेत, चोपदार मंडळी आहेत, तुम्ही सर्व जमलेले पुरुष वर्ग आणि माता भगिनी यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हरिभक्तीपरायण परमस्नेही परममित्र मधुकर महाराज सानप यांच्यामुळे ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. विठ्ठल तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे. मीच विनंती करतोय असं नाही, तुकोबाराईने सुद्धा विनंती केलेली आहे. ऐका नाही, लक्षात आलं की नाही तुमच्या कोणास ठो. ज्या ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्यावेळेस हाताने टाळी वाजवा आणि मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. ज्याला मुख दिलं आहे, ज्याला बोलता येते त्यांनीच विठ्ठल विठ्ठल म्हणा. ज्याला हात असतील त्यांनीच हाताने टाळी वाजवा. कीर्तनामध्ये झोपू नका, कीर्तनामध्ये बडबड करू नका, कीर्तनातून उठून जाऊ नका, आणि कीर्तनामध्ये कीर्तन संपेपर्यंत तरी व्यसन करू नका. विठ्ठल त्याचं कारण आहे, हे श्री क्षेत्र खंडेरायाचं मंदिर इथे आहे. आणि क्षेत्राच्या ठिकाणी जर हे नियम पाळले नाहीत तर पाप होण्याची शक्यता आहे, म्हणजे पापच होईल. आणि पाप जर झालं तर हे पाप कुठेही फिटल्या जात नाही. कुठेही जरी गेले तरी तुम्ही ते फिटल्या जात नाही. ते तसंच वज्रलेप होतं. एका श्लोकात असं म्हटलेलं आहे, अन्य क्षत्रिय कृतं पापम तीर्थक्षत्रिय विनश्यती, तीर्थक्षत्रिय कृतं पापम वज्रलेप भविष्यती. अन्य ठिकाणी केलेलं पाप हे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन फेडावं लागतं, फिटलं जातं ते. पण तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी घडलेलं पाप ते कुठं जरी गेला तरी ते फिटल्या जात नाही. किंवा दुसरा एक असा श्लोक आहे, तत्रैव गंगा यमुनाचे विनी गोदावरी सिंधू सरस्वतीच सर्वाणी तीर्थानी वसंती नित्यम यत्राच्युतोदाकार कथा प्रसंगा. असं वर्णन केलेलं आहे.
ज्या ठिकाणी भगवान परमात्म्याची कथा सुरू आहे, अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे, प्रवचन आहे, ज्ञानेश्वरी पारायण आहे, हरिपाठ आहे, कीर्तन आहे, आणि या ठिकाणी जर पाप घडलं ना महाराज, हे तीर्थक्षेत्र आहे, आणि तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जर पाप घडलं तर ते फिटल्या जात नाही. तत्रैव गंगा यमुनाची वेणी, नव्हे नव्हे जिथे नामस्मरण सुरू आहे, कथा सुरू आहे, तिथे सर्व तीर्थ वास्तव्याला येत असतात, आणि ज्या ठिकाणी सर्व तीर्थ वास्तव्याला आले त्याला तीर्थक्षेत्र असं म्हटलं जातं. अशा हा श्लोकाचा अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल, टाळी टाळी वाजव, टाळी. करिता निवडलेला अभंग नाथ महाराजांचा आहे. अभंग जरी पाठातला नसला पण पहिल्या चरणातलं पूर्वार्ध मात्र सर्वांच्या काय आहे, पाठ आहे. काय? रामकृष्ण हरी. बाकीचे जरी अभंग सांगता नाही आले पण चौथ्या दिवशी ज्या महाराजांचं कीर्तन होतं त्या महाराजांनी अभंग कोणता घेतला होता सांगण्यासाठी सोपं आहे की नाही? काय म्हणायचं तुम्ही नुसतं? का कोणता घेतला होता? रामकृष्ण हरी. ज्यांनी ऐकलंय रामकृष्ण हरी अभंग होता, त्याचं जर हे जाग्यावर नसलं, त्यांनी जर ग्रंथ वाचलेले नसले तर तो म्हणेल रामकृष्ण हरी कुठं अभंग असतो का? विठ्ठल रामकृष्ण हरी. आता अर्थ सांगतो एका वाक्यामध्ये बरं का. नाथ महाराज सांगतायत रामकृष्ण हरी जो कोणी नित्य वैखरीवाणीने बोलेल त्याच्याजवळ कसल्याच प्रकारचं पाप उरत नाही, ताप देखील राहत नाही, तापाचा सुद्धा नाश होतो, म्हणजे दुःखाचा नाश होतो. पुढे असं सांगितलं आहे, नामस्मरण साधारण नाही, ते दुसरं ब्रह्मच आहे, आणि सर्व यज्ञामध्ये जपयज्ञ काय आहे, हा श्रेष्ठ आहे. म्हणून नाथ महाराज सांगतात सोपा असणारा रामकृष्ण हरी मंत्र तुम्ही सर्वांनी जपा, असा अभंगाचा सरळ अर्थ. विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा अर्थ तुमच्या पुढे म्हणलेला आहे. अभंगाची प्रस्तावना थोडक्यामध्ये, आपली वेळ आहे 7 ते 9, तसं तुम्ही तर 6:45ला सुरू केलेलं आहे, तसं 8:45लाच ज्ञानेश्वर माऊली झाली पाहिजे, पण तुम्ही जर म्हणाल तर 9ला. विठ्ठल विठ्ठल कारण सुंदर प्रकारचे गायक आहेत. निदान मधी जरी नाही चाल झाली तरी शेवटी तरी झालीच पाहिजे पुन्हा. विठ्ठल विठ्ठल. गुरुबंधू गायक मंडळी म्हणले असतील हे मधली चाल घेत नाही गाड्या. विठ्ठल विठ्ठल घेतच नाही, काय काळजी करू नका, शेवटची चाल. पण तोपर्यंत ऐका, नाथ महाराजांचा अभंग घेतलेला आहे शिवेकरिता. आता या अभंगामध्ये नामस्मरणाचं महात्म्य सांगितलेलं आहे. नामस्मरणाचं महात्म्य का सांगतात त्याचं कारण आहे. हा कोणता युग आहे? कलियुग आहे. मग कलियुगामध्ये उद्धाराचं साधन काय आहे? नामस्मरण आहे. प्रत्येक युगातलं उद्धाराचं साधन भिन्न भिन्न सांगितलेलं आहे. बघा श्रीमद भागवताच्या 12 स्कंदामध्ये असा एक श्लोक आलेला आहे. कृतयुग आहे, त्रेतायुग आहे, द्वापार युग आहे आणि कलियुग आहे. प्रत्येक युगातलं साधन भिन्न भिन्न सांगितलेलं आहे. कृतयुगातलं उद्धाराचं साधन काय होतं? कृतयुगामध्ये ध्यानधारणा केल्यानंतर म्हणजे काय होत होता, आपलं म्हणजे पूजा ध्यानधारणा केल्यानंतर उद्धार होत होता. त्याच्यानंतर पुढे असं वर्णन केलेलं आहे. त्रेतायुगामध्ये उद्धार कशाने होत होता? यज्ञयागादी कर्म केल्यानंतर त्रेतायुगामध्ये उद्धार होत होता. द्वापार युगामध्ये उद्धार कशाने होतो आहे? द्वापार युगामध्ये उद्धार होण्यासाठी साधन सांगितलेलं आहे, ते म्हणजे पूजा कर्म. आणि कलियुगामध्ये उद्धाराचं साधन आहे नामस्मरण. विठ्ठल विठ्ठल. तृतीयाध्यायतो विष्णु त्रेतायां यजतो मकहि द्वापारे परिचर्यायां कलो तत् हरिकीर्तनात. 4 युगामध्ये. आता बघा 3 युगातले जे साधनं सांगितलेत ते साधनं कलियुगात जमणं काय आहे? अशक्य आहे. आता ध्यान करायचं म्हटल्यानंतर ध्यानामध्ये देवच येईल काही सांगता येत नाही. ध्यानामध्ये दुसरं चालल्याशिवाय राहत नाही. म्हणजे कृतयुगातलं जे साधन आहे ते कलियुगामध्ये जमणं शक्य नाही. पुढे आहे का, त्रेतायुगातलं साधन आहे यज्ञागादी कर्म, पण यज्ञागादी कर्मसुद्धा कलियुगात करणं काय आहे? कठीण आहे. आपल्याला सर्वांना प्रमाण माहीत आहे, पण पटकन मला अभंगावर जायचं आहे. पुढे आहे का, द्वापार युगातलं साधन सांगितलेलं आहे पूजा कर्म, पण पूजा कर्मसुद्धा करणं काय आहे? कठीण आहे. मग एका श्लोकात पुन्हा अजून असं म्हटलंय विष्णू पुराणामध्ये की कृतयुगामध्ये ध्यानधारणा केल्यानंतर
केल्यानंतर जे फल मिळतंय तेच फल कलियुगामध्ये नामस्मरण केल्यानंतर मिळतं. त्याच्यानंतर पुढे ऐका, त्रेतायुगामध्ये यज्ञयागादी कर्म केल्यानंतर जे फल मिळतं आहे तेच कलियुगामध्ये नामस्मरण केल्यानंतर मिळतं. त्याच्यानंतर पुढे द्वापार युगामध्ये पूजा कर्म केल्यानंतर जे फल मिळतं तेच फल कलियुगामध्ये नामस्मरण केल्यानंतर मिळतं. विठ्ठल ध्यायन कृते यजन यज्ञेश त्रेतायाम द्वापारे चयन यदाप्नोती तदाप्नोती कलो संकीर्त्य केशवम. कलियुगामध्ये ते सर्व फल तिन्ही युगातलं मिळतं आहे. मग कलियुगामध्ये नामस्मरण केल्यानंतर फल मिळतं. मग कीर्तन केल्यानंतर ते फल मिळतं. कीर्तन म्हणजे काय थोडक्यामध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे. ज्ञानोबरायांनी 9व्या अध्यायातील 14व्या श्लोकावर कीर्तन या पदावर विश्लेषण करत असताना सुंदर केलेलं आहे. सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रता नमस्यंतश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तरी कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे जे नामाचे नाही पापाचे आयुष्य केले. यमदमा अवकळा निली तीर्थे ठायावरून उठवली यमलोकेची खुंटली राहटी आगवी. यमू म्हणे काय यमावे दमू म्हणे कवनाते दमावे. तीर्थे म्हणते काय खावे दोष औषधाशी नाही. आयुष्य माझे नामघोषे. कीर्तन शब्दाचा अर्थ आहे नामस्मरण. विठ्ठल विठ्ठल कीर्तन म्हणजेच नामस्मरण आहे. कलियुग कीर्तन मुखी गावे हरीचे गुण मुखी गावे हरीचे गुण करावे कीर्तन कलियुगा माझी करावे कीर्तन. नारायणा देईल भेटी तेड नारायण देईल भेटी तेड नारायण देईल भेटी तेड नारायण देईल भेटी. कलियुगा माझी करावे कीर्तन तेड नारायण देईल भेटी तेड नारायण देईल भेटी. कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये कीर्तन म्हणजे नामस्मरण. नामस्मरण जर केलं तर कलियुगात उद्धार होतो, भगवान परमात्म्याची प्राप्ती होते असं आपण प्रमाणे पाहिले. मग कलियुगामध्ये नामस्मरण हे साधन केल्यानंतर उद्धार होतो आहे. कारण कलियुग जो आहे तो कलियुग पापाचा ठेवा आहे. कशाचा ठेवा आहे? पापाचाच ठेवा आहे. कलियुगामध्ये जास्तीत जास्त पाप होत आहे का जास्तीत जास्त पुण्य होत आहे? बोला, काहीच बोला ना तुम्ही. माझ्यावर नाराज आहेत का? विठ्ठल 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 बरेच जण नाराजही असतील की पहिल्यापासूनच ह्या बुवानी संस्कृत सुरू केलं आहे. श्लोक सुरू केलेत, काही मेळ लागायला पत्ता नाही. काही काही जण तर एखादा मकाला म्हणले असतील त्याची त्याला तरी मेळ लागतोय का? अशी बरेच शहाणे आहेत. विठ्ठल विठ्ठल कारण आता बहुतेक कीर्तनामध्ये श्लोक ऐकायची काय राहिली नाही. बोला बोला, सवय राहिली नाही. गरज नाही असं नाही, काय राहिली नाही? सवय राहिली नाही. मी श्लोकाने बोलतोय. कलियुग हा पापाचाच ठेवा आहे महाराज. कलियुगामध्ये किती पाप आहे महाराज, काय सांगू. कलियुगात किती पाप आहे सांगता येत नाही. भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे आणि तुकोबारायांनी सुद्धा गाथ्यामध्ये वर्णन केलेलं आहे. तुलसीदास प्रभूंनी सुद्धा वर्णन रामायणात केलेलं आहे. पण वेळ नाही, पण एक एक श्लोक सांगतो आणि पुढे चलतो. विठ्ठल कलियुगामध्ये संताला जास्त मान आहे का असंताला जास्त मान आहे? तुम्ही बोलल्याशिवाय पुढे जायचं नाही. खऱ्या संताला जास्त मान आहे का डुप्लिकेट संताला जास्त मान आहे? असं खऱ्या कोण म्हणलं? हे खरंच नाही. विठ्ठल 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 श्लोक आहे महाराज. खऱ्या संताला मानच नाही महाराज. तुकोबारायचं प्रमाण सांगेल मी तुम्हाला, कान्होबारायचं प्रमाण सांगेल आणि श्लोक सांगेल. बघा श्लोक सांगतो अगोदर, लक्ष देऊन ऐका. संताला मान नाही, असंताला मान आहे. सध्याच्या काळामध्ये मुलाला आयुष्य जास्त आहे का वडिलाला आयुष्य जास्त आहे? बोला. वडिलाला आहे. मुलाला आयुष्य कमी आहे.
आता शिक जरा खरं बोलल्यासारखं वाटलं मला तुम्ही आता पुढे ऐका आणि तुम्हालाही कळल्यासारखं वाटलं मला बी आता शिक जरा काय का पुढे ऐका आता तिसरा मुद्दा एका श्लोकात असा सुंदर आहे बरं का घरच्या संग जास्त जमतं का दुसऱ्या संग आता कळालं तुम्हाला खऱ्या सासूनाचं जास्त जमतं का इकडची सासून इकडच्या सुनाचं जास्त जमतं विठाल याला सुद्धा श्लोक आहे माझ्याकडं तुम्हाला असं वाटलं का हसायसाठी सांगितलं नाही हा सिदंती संतो विलसंते संता पुत्रा मिरियंते जनकष्टिरायो स्वजनेषु वैरम परेषु मैत्री पश्यंतु लोका कलिकौतुकानी या कलियुगामध्ये कौतूहल गोष्टीत ह्या महाराज कौतूहल आहेत अजून तुम्हाला सांगायचं झालं तर सांगता येईल महाराज अजून सांगतो तुम्हाला तुकोबारायची 1-2 चरणं सांगतो म्हणजे लक्षात येईल कलियुग हा पापाचा ठेवा कसा आहे पापाचाच ठेवा आहे कलियुगात पापच जास्त घडतंय पुण्य घडतच नाही ऐका कलीचे महिमा ऐका कलीचे महिमा सत्यासी गले जना सत्यासी पापा देती अनुमोदन करती हेळन संताची पापा देती अनुमोदन करती हेळन संताची पापा देती अनुमोदन करती आता कालीचे महिमा कलीचे महिमा असत्यासी धले जना असत्यासी धले जना बापा देती अनुमोदना करती हेळन संताचे बापा देती अनुमोदना करती हेळन संताचे 31 चरणाचा अभंग आहे किती चरणाचा आहे हा अभंग 31 चरणातल्या त्याचे 2-4 चरण सांगतोच म्हणजे लोकांना कळेल हो ऐका कलीचे महिमान असत्याशी रिजले जन असत्याशी जन रिजलेलं आहे सध्या सत्य बोलायला माणसं जास्त तयार का खोटं बोलायला खोटं जास्त खोटंच आहे खोटंच बोलते जास्त असत्याशी रिजले जन असं नाही एवढंच नाही महाराज इथं वर्णन करताना म्हटलेलं आहे कलियुगामध्ये सत्य राहिलं नाही सत्यम नास्ति तपस्सौचम दया दानम न विद्यते हा पद्मपुराणामध्ये श्लोक आहे पद्मपुराणामध्ये सत्य राहिलं नाही असत्याशी रिजले जन पापा देती अनुमोदन एखादा मनुष्य पाप करायला लागल्यानंतर त्याला माणसं अनुमोदन जास्त देतात तर पुण्य करायला लागल्यानंतर जास्त देतात बोला जरा मग हे पापच आहे की नाही पापा देती अनुमोदन करीती हेळण संताच्या हेळणे बाटले जे तोंड प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे संताचं हेळण चाललेलं आहे अजून बघा अजून थोडं 1-2 चरण सांगतो तुम्हाला कळेल असे तुकोबारायांनी वर्णन केलं आहे सध्या दारूला जास्त मान आहे का तुपाला जास्त मान आहे तुम्ही नाही जरी हो म्हणले तरी मी प्रमाण सांगणार आहे तुकोबारायचं सांगणार आहे आजच तुकोबारायच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली ना तुकोबारायांची गाथ्यात म्हटलंय सांगतो तुम्हाला बघा कशाला जास्त मान आहे दारूलाच मानावंच लागतंय तुम्हाला नाही म्हणून काय म्हणताल लक्षात आलं का बघा मद्यपानाची शिराणी नव नितान पुशे कोणी बोला नवनिताची शिराणी नवनिता पुशे कोणी केळवल्या व्यभिचारणी दैन्य वाणी पतिव्रता पतिव्रता ऐका कलीचे महिमान मद्यपानाची शिराणी प्रमाणाने बोलतोय मी तुम्हाला तुकोबारायचं प्रमाण सांगतो मद्यपानाची शिराणी नवनीतानं पुशे कोणी केळवल्या व्यभिचाराने दैन्यवाणी पतिव्रता पतिव्रता स्त्रीची दैन्यवाणी स्थिती आहे आणि पुढचं ओळखून घ्या विठ्ठल विठ्ठल सध्याच्या काळात मुलगा बापाची सेवा करतोय तर का बाप मुलाची करतोय बापच मुलाची तुम्हाला कळतं ह्या इथं उभा केला असतं तरी जमलं असतं कळायसारखं हे पण तुकोबारायचे प्रमाण आहे त्याला लक्षात आलं का तुकोबारायचे प्रमाण आहे पुत्र ते पितयापाशी सेवा घेती सेवा काहीशी
अरे बाप जर पाणी पिण्यासाठी चालला ना तर मुलगा म्हणतो दादा कुठे चाललात? काय बापू दादा काका म्हणत असेल, कुठे चाललात? ती मोकळ्या मनाने सांगतं बिचार पाणी प्यायला चाललं. मुलगा म्हणतो पाणी प्यायला चाललात? हो. पाणी पिल्यानंतर कुठे जाणार आहेत? त्याने सांगितलं बाळा अरे इकडेच येणार आहे. मग एक करा ना तुम्ही पाणी प्याने येता येता. ऐका कलियुगाचा धर्म, एका कलियुगाचा धर्म, पुत्र सांगे पितयास काम, सांगे पितयाचा ब्राह्मण टाकीती ब्रह्मकर्म, आयुष्य वर्तमान मांडले. ब्राह्मण ऐसे वर्तमान ब्राह्मण सांगे ऐसे वर्तमान हे प्रमाण सांगितलंय बरं का, नामदेवरायचं प्रमाण आहे नाही त्या अभंगात स्वतः. ऐका कलियुगाचा धर्म, पुत्र सांगे पितयास काम. पुत्र पितयास काम आणि ब्राह्मण टाकी ती ब्रह्मकर्म आयुष्य वर्तमान मांडले. किती सांगू तुम्हाला महाराज. आणि मग आता जे म्हटलं ना तुम्हाला असं वाटलं की सास सुना आणलंच बरं का यांनी, त्याला सुद्धा प्रमाण आहे. बघा तुम्ही सुनाच्या अधीन सासूने राहायला पाहिजे का सासूच्या अधीन सुनाने राहायला पाहिजे? धर्म कसा आहे? बोला बोला खरं कसं आहे? कोणाच्या अधीन कोण राहायला पाहिजे? सासूच्या अधीन सुनाने राहायला पाहिजे. पण सध्या कसं आहे? सासूच्या अधीन नाही, सुनाच्या अधीन. आणि आत्तापर्यंत ज्या सुना सासूंच्या अधीन राहत होत्या त्या आजपासून कीर्तन ऐकल्यानंतर म्हणतील महाराजांनी सांगितले त्याला प्रमाणे आत्या तुम्ही आमच्या ताब्यात. सुनाची या दासी सासा झाल्या आंधण्या. विठाला विठाला कितीतरी सांगता येईल, बस झालं बरं का. फार सुंदर चिंतन आहे. कलियुगाचे श्लोक सुद्धा भागवताच्या द्वादश स्कंदामध्ये बरेचसे वर्णन केलंय. एक श्लोक सांगतो. यदा माया नृतम तंद्रा निद्रा हिंसा विषादनम शोक मोह भयम दैन्यम सकलिस तामस स्मृता. विठाला विठाला असा अजून सांगतो तुम्हाला. बघा मुलगा आई वडिलांना कुठपर्यंत मानतो? जोपर्यंत कस्तुरी तिलकं आलं तुमच्या लक्षात. हे स्वर जोपर्यंत कानावर पडत नाहीत तोपर्यंत त्याला आमच्या माऊलीची ओवी आहे. आणि तुलसी रामायणात सुद्धा म्हटलंय सुत मान ही मातु पिता तबलो आबलान दिक नाही जबलो. आहा, जोपर्यंत पत्नीचं मुख पाहत नाही ना डोळ्याने तोपर्यंत मानतो, पुन्हा मानित नाही. पहिले बाळदशे आईबा हेच पिशे आणि मग स्त्री मांशे भुलून ठाके. आणि सासूरवाडीची जर गोडी लागली ना मग आई वडिलांनाच काय घरातल्या कोणत्याच माणसाला मानित नाही. ससुरारी पियारी लगी जपते आणि रिपुरूप कुटुंब भये तबते. विठाला कळण्यासाठी ग्रंथ सुद्धा नाही आहे की नाही, फक्त कीर्तनकारांनी पटून दिलं पाहिजे. ग्रंथातलंच आहे. मी एकही वाक्य तुम्हाला आत्तापर्यंत प्रमाणाला सोडून सांगितलं नाही आणि शेवटपर्यंत मी सांगणार नाही. सांगितलं तर तुम्ही लगेच कीर्तन झाल्यावर मला फोन करायचा. विठ्ठल असा कलियुग हा पापाचा काय आहे ठेवाय. भागवतामध्ये कलियुगाचा महिमा सांगत असताना शेवटचा श्लोक सांगतोय. कलेर दोष निदे राजन नस्ति हे को महान गुण कीर्तना देव कृष्णस्य मुक्तबंध परम व्रजे. काय वर्णन केलंय महाराज. कलियुग हा पापाचाच ठेवा आहे, पण कलियुगामध्ये एक गुण चांगला आहे. कीर्तन म्हणजे नामस्मरण केल्यानंतर उद्धार होतो. कली पापाचीच मूर्ती नाम खड्ग घेऊ हाती, म्हणून नामस्मरण केल्यानंतर कलियुगात उद्धार होतो. काही मंडळी नाथ महाराजाकडे गेली, अभंगावर येतो आता बरं का. आणि नाथ महाराजाकडे गेल्यानंतर नाथ महाराजाला म्हणू लागली कलियुग हा पापाचा ठेवा आहे, पण पाप आमच्या जीवनात उरता कामा नये. त्यासाठी काय करावं लागेल? नाथ महाराजांनी सांगितलं नामस्मरण करावं लागेल. कोणतं करावं लागेल? त्यांनी सांगितलं 3 नामं घ्यावं लागतील, राम कृष्ण आणि हरी. कसे घ्यावे लागतील? ते नित्य घ्यावे लागतील. कोणत्या वाणीने घ्यावे लागतील? वैखरी वाणीने. पहिलं चरण राम कृष्ण हरी राम कृष्ण Krishna
राम कृष्ण हरे नित्यवद जो नित्यवद जो नित्यवद जो वैखरी तया पाशी गुरु तया पाशी मेरे पाप नित्यवद जो नित्यवद जो नित्यवद जो नित्यवद तया नुरे पाप तया पाशी नुरे पाप राम कृष्ण हरी नित्यवदे जयकारी नित्यवदे जयकारी नित्यवदे जयकारी हरी नित्यवदे जयकारी नित्यवदे मला वाटलं मला बोलून देत काय वाटतंय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हॅलो. बरे बरे चांगलं आहे आपलं की सुटत नाही आता. पण जेवण राहिलेत वाटतं तुमचे. मी जेवण करून आल्यामुळं तसं म्हणलोय. विठ्ठल 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 विठ्ठल. कलियुग हा पापाचा ठेवा आहे. निकोले महाराज काय आहे? पापाचा ठेवा आहे. पापाचा ठेवा आहे. मग कलियुगामध्ये उद्धाराचं साधन काय? नामस्मरण आहे. मग 3 नामं सांगितलेत, राम कृष्ण आणि हरी. बघा आता आपण सकाळी विष्णू सहस्त्रनाम सप्ताहामध्ये म्हटलं जातं. त्या विष्णू सहस्त्रनामामध्ये 3ही नाम आहेत. तुम्ही जरा थोडंसं बघा, विचार करा. मी म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. रामो विरामो विरजो. काय आलं? राम आलं. एवढंच बघायचं आपल्याला. पूर्ण श्लोक बघायची गरज नाही. वेदा स्वांगो जिता कृष्णो. काय आलं? कृष्ण आलं. का आता काय राहिलं? हरी राहिलं. अतुल शरभो भीमा समयज्ञो हवीर हरिही. ऐका नाही, राम कृष्ण हरी. 3 नामं सांगितलेत. आता 3 नामं कलियुगामध्ये उद्धाराचं साधन सांगितलंय, पाप जाण्याचं साधन सांगितलंय. मग नाथ महाराजांनी सांगितलंय. अजून कुणी सांगितलंय का? 1-2 पुरावे सांगतो आणि पुढे चलतो. विठ्ठल विठ्ठल. असं आहे, एक वेळेस भगवान शंकर आणि पार्वती माता बसले असताना भगवान शंकर देवाचं भजन करू लागले. म्हणजे भगवान विष्णूचे नामस्मरण करू लागले. नामस्मरण करत असताना पार्वतीने विचारलं, पद्मपुराण अंतर्गत कथा आहे आणि ती श्लोकातून आहे. काय? श्लोकातून आहे. त्यावेळेस पार्वतीने विचारलं, तुम्ही सर्व देवाचे देव आहात, सर्व देव तुमची पूजा करतायत. भगवान शंकराला म्हणलं, आणि तुम्ही कोणाचं ध्यान करताय? हे मदनांत का तुम्ही कोणाचा जप करताय? हो बघा, वर्णन केलंय. भगवान तुम परो देव सर्वज्ञ सर्वपूजितः सदा ध्यायसि किं स्वामीन दिगवासा मदनान्तकः किं वा जपसि देवेश परम कौतूहलं हिमे अनुग्रह्या प्रियातिस्मि तत्वं कथय सुव्रत. विठ्ठल विठ्ठल. काय विचारलंय? तुम्ही कोणाचा जप करताय? कोणाचं तुम्ही ध्यान करताय? भगवान शंकरांनी सांगितलं, मी भगवान विष्णूचं ध्यान करतोय. बरं का, आपल्याला प्रमाण येणार आहेत बरं का पाठातले, पण थोडं दमखवू ना. हो थोडं दमखा. श्लोक सांगतो. असं आहे की मी भगवान विष्णूचं नामस्मरण करतोय. भगवान शंकराला पार्वतीने विचारलं, भगवान विष्णूचं नामस्मरण करताय, किती करताय तुम्ही? तर जवळजवळ 5-6 दृष्टांत दिलेले आहेत. किती दृष्टांत दिलेत? 5-6. किती मी करतो नामस्मरण? किती करतो? त्यांनी सांगितलं, हिमेना कुलितम विश्वम स्मरत्याग्निम यथा तथा पतिव्रता यथा नारी पती स्मरती नित्यशः. बघा, थंडीने त्रासलेला मनुष्य कोणाचं ध्यान करतो? बोला ना. थोडं सारं कळण्यासारखं नाही बरं का, पण कळून देतो तुम्हाला. थंडीने त्रासलेला आहे, थंडीचे दिवस आहेत. पण थंडी वाजायला लागल्यानंतर कोणाचं ध्यान करतो मनुष्य? नाही लक्षात आलं? आपल्या अंगात उष्णता कधी येईल तर उष्णतेचं काय करतो मनुष्य?
ध्यान करतो, आहे की नाही? सतत करतो की नाही? सतत करतो की नाही? सतत करतो. तसं मी भगवान विष्णूचं सतत नामस्मरण करतो. हिमेना क्लितम विश्वम स्मरत्याज्ञतता पतिव्रता यथा नारी पतिस्मरती नित्यशा. पतिव्रता स्त्री कोणाचं ध्यान करते महाराज? तुकोबाराईने सुद्धा वर्णन केलंय. तिच्या ध्यानात, तिच्या मनात पतीशिवाय दुसरं काहीच नाही. विठ्ठल विठ्ठल पतिव्रता नेने अनिकाची स्तुती. सर्व भावे पती ध्यानी मानी. पतिव्रताने अडिकाची स्तुती. पतिव्रताने अडिकाची स्तुती. पतिव्रताने अनिकाची स्तुती. पतिव्रताने अनिकाची स्तुती. शिवे भाव पती सर्व भावे. शिवे भाव पती ध्यानी मणी ध्यानी मने. पतिव्रताने कैसे माझे मन एक भावे पती ध्यानी मणी. भावे पती ध्यानी मणी. कैसे माझे मन एक भगवान शंकर म्हणले पतिव्रता स्त्री जसं पतीचं सारखं ध्यान करते ना मनामध्ये, तसं माझ्या जीवनात आहे. पतिव्रताने अनिकाची स्तुती. सर्व भावे पती ध्यानीमती. पतिव्रता यथा नारी पतिस्मरती सर्वश. आता अजून 3 दृष्टांत आहेत बरं का. ज्याच्यापासून आपल्याला भीती आहे त्याचं मनुष्य काय करत असतो? सतत ध्यान करत असतो, सतत ध्यान करत असतो. बघा आपल्याला पुराणातलं उदाहरण देतो मी, नुसतं तुमच्या दृष्टीपुढे आणून देतो. कंस कोणाचं ध्यान करतो सतत? कोणाचं? बोला ना. कृष्णाचं. का? कृष्णापासून त्याला काय होती? नामामने भय लागलेसे ध्यान. आणि चराचरी कृष्ण दिसत असे. चराचरामध्ये त्याला कृष्ण दिसत होता. मग बघा भयार्थ शरणम यदवत. जो पैशाचा लोभी मनुष्य आहे. कशाचा? पैशाचा. कोण काय हे काही सांगायचं ना नको. पैशाचा लोभी जो मनुष्य आहे तो कोणाचं ध्यान करतो? पैशाचंच. त्यालाही तुकोबारायचं प्रमाण आहे. त्याला सर्व काय आवडतं? सर्व भावाने. आम्हा नारायण तैसा पारी. आम्हा नारायण तैसा पारी. आम्हा नारायण तैसा. आम्हा नारायण तैसा पारी. सर्व भावे लोभे हे धन. सर्व भावे लोभे सर्व भावे लोभे मी थोडं थांबतोय. तुझ्याकडेच लोक जास्त बघतात, माझ्या श्लोकाकडे कोणी बघा ना म्हणून थांबतो. तुझं बंद झाल्याशिवाय कशाला श्लोक म्हणू पुन्हा? विठ्ठल विठ्ठल मी मृदंगाचार्य असल्यामुळं मला ती ताल येतोय बरं का अंगात. लक्षात आलं का? विठ्ठल विठ्ठल तुम्ही आम्ही खेळीमेळीमध्ये 8:30 वाजलेत बरं का, आणि 15 मिनटं राहिलेत. कसं करून काय करू मलाच कळना. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक तरी चरण झालं पाहिजे थोडक्यामध्ये तरी. असं ऐका काय सांगत होतो मी. जमलं. आणि मग काय दुसरं काय होतं होय. सर्व भावे लोभ्या आवडे धन. ते उत्तर तर मला माहीत होतं तुम्ही देणारच आहे. आणि ते उत्तर तुम्ही देत असल्यामुळं घोटाळा त्याच्यामुळंच जास्त झाला आहे संप्रदायात. विठ्ठल विठ्ठल.
विषयाला धरून बोलतोय एकदम, अभंगाच्या बाजूला अजिबात नाही. कशाबद्दल हा दृष्टांत सांगायला लागलोय? रामकृष्ण हरी कलियुगात उद्धाराचं साधन अजून कोणी सांगितलेलं आहे का? भगवान शंकर म्हटले मी भगवान विष्णूचं ध्यान करतोय, नामस्मरण करतोय सतत. कसं करतो? मी तुम्हाला 2-3 दृष्टांत सांगितले होते. आणि चौथा दृष्टांत चालला होता सर्व भावे लोभे आवडी धन, आम्हा नारायण तैशापरी. 5वा दृष्टांत दिलेला आहे बघा. किती मी ध्यान करतो, मला ध्यान करणं किती आवडतं. ज्या माणसाला मुलगा नाही, नुसत्या मुली झालेल्या आहेत, तो कोणाचं ध्यान करतोय? मुलगा कधी होईल, मुलगा कधी होईल? काय श्लोकात वर्णन नाही. भयार्थ शरणम यद्वत आर्थ लोभी यथा धनम पुत्र कामो यथा पुत्रम. पुढे आहे का सिद्धांत? आणि तथा विष्णू स्मराम्यहम. विठ्ठल यांचे बोल मोजायचे आणि माझे श्लोक मोजायचे. विठ्ठल 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 विठ्ठल. लक्षात आलं? तथा विष्णू स्मराम्यहम म्हणजे यथा आणि तथा. मी भगवान विष्णूचं ध्यान करतोय, स्मरण करतोय, पण भगवान शंकराला पार्वती म्हणली. भगवान विष्णूचे तर 1000 नाम आहेत. श्री विष्णू सहस्त्र नाम स्तोत्रम, 1000 नाम आहे. तुम्ही कोणत्या नामाचं स्मरण करता? त्यांनी श्लोक काय सुंदर सांगितलंय बघा. हरे राम हरे कृष्ण कृष्ण कृष्णेति मंगलम एवं वदंती नित्यम नहितान बाधते कलिही. कलियुगामध्ये बाधा न करणारं असं जे नामस्मरण आहे ते राम कृष्ण आणि हरी मी सतत म्हणतोय. विठ्ठल विठ्ठल. आपल्याला हरिपाठामध्ये 2 प्रमाण सापडतात. आत्मा जो शिवाचा राम जप, आत्मा जो शिवाचा राम जप, हरी 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 मंत्र हा शिवाचा, हरी 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 मंत्र हा शिवाचा, हरी 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 मंत्र शिवाचा, हरी 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 मंत्र शिवाचा, हरी 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 मंत्र हा शिवाचा, हरी 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 मंत्र हा शिवाचा, हरी 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 मंत्र हा शिवाचा, हरी 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 मंत्र शिवाचा. म्हणती देवाच्या तया मोक्ष, म्हणती देवाच्या तया मोक्ष, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. विठ्ठल विठ्ठल. भगवान शंकराने हरी 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 मंत्र हा जपला. हरी 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 हा मंत्र शिवाचा आणि म्हणती जेवाच्या तया मोक्ष. आपलं चाललंय रामकृष्ण हरी. तर आपण प्रमाण दिलं होतं आत्मा जो शिवाचा राम जेव. आता हे जे यांनी प्रमाण दिलं हे बरोबरच आहे. हरी हा मंत्र त्या भगवान शंकराचाच आहे. ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पावी जे उत्तम निजस्थान. हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणते जेवाच्या दया मोक्ष. रामकृष्ण उच्चारानंतर असे तर पापाचे कळ प्रतिपुढे नित्य सत्यामित हरिपाठ जशी काळी काळते असे न पाय दृष्टी. याच्यातलं हे चरण आहे. बरोबर आहे ना? आलं ना लक्षात? मी सरळ म्हणलो का उलटं म्हणलो? ज्याचा पाठ नाही त्याचा तर अवमेळच. त्याचा पाठ त्याचाच अवमेळ झाला. ठीक आहे. आणि मगाशी आपण सांगितलं आत्मा जो शिवाचा, हे कोणत्या अभंगातलं आहे? आता खालून सुरुवात करतो. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विराजाने सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला दला कृष्णदाता नामामृत गोडी वैष्णवाला दली योगेशातील जवळ घा एकतत्वासाठी सदन बंधन म्हणजे रामकृष्णाच्या भावा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप संतांची संगती मनोवर कधी अकळावा शिरपती आणि म्हणते विठ्ठल विठ्ठल तुमच्या लक्षात आलं हे बुवा जरा उलटा बी दिसतोय. तुम्ही कॅसेटमध्ये ऐकलं 1-2 वेळेस हरिपाठ उलटा म्हणून दाखवलेला आहे. यूट्यूबला तुम्ही ऐका, टाका, लक्षात येईल तुमच्या. हरिपाठच नाही जे जे माझ्या पाठ आहे भास्कर महाराजांना
आमच्या मधुकर महाराजांना जवळच्या सर्वांना माहीत आहे, जे जे माझ्या पाठ आहे ते मला सरळही म्हणता येतं, निकोले महाराजाला माहीत आहे, उलटंसुद्धा म्हणता येतं. पण जे माझ्या पाठ आहे ते नाही, तर तुम्ही म्हणाल जे पाठ नाही ते म्हणा. कसं जमायचं? विठ्ठल विठ्ठल आपल्याला सांगायचं आहे, राम हा जप केला की नाही भगवान शंकरांनी? राम हा जप केला. आत्मा जो शिवाचा राम, राम आहे का नाही? आता हरी 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 हा मंत्र शिवाचा, आणि रामकृष्ण या नामाचा जप केलाय असं नामदेवरायचं प्रमाण आहे. म्हणजे रामकृष्ण हरी हा जप कुणी केला? भगवान शंकराने केला. कलियुगामध्ये उद्धारच साधन आहे. म्हणून रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, नित्यवदे जो वैखरी, नित्यवदे जो वैखरी, नित्यवदे जो वैखरी, नित्यवदे जो वैखरी, नित्यवदे जो वैखरी. रामकृष्ण हरी, नित्यवदे जो वैखरी, नित्यवदे जो वैखरी, नित्यवदे जो वैखरी. रामकृष्ण हरी, नित्यवदे जो भगवान शंकरांनी रामकृष्ण हरी हे कलियुगात उद्धारा साधन आहे म्हणून सांगितलं. त्याचा विचार आपण सांगितला. दुसरा मुद्दा सांगतो तुम्हाला आता, पुन्हा दुसरा पुरावा असा आहे, द्वापार युगाचा अंत होणार आहे आणि कलियुग सुरू होणार आहे. त्यावेळेस ब्रह्मदेव आणि नारदाची भेट झाली. कलिसंतर उपनिषदामध्ये ही कथा आलेली आहे. आणि द्वापारांते नारदो ब्रह्मा, भेट झाली. आणि भेट झाल्यानंतर नारदाने विचारलं ब्रह्मदेवाला, द्वापार युगाचा अंत होणार आहे आणि कलियुग सुरू होणार आहे, उद्धाराचं साधन कलियुगामध्ये काय आहे? उद्धाराचं साधन काय? तिथं सुद्धा रामकृष्ण हरीच आहे, हे मला सांगायचं आहे. ऐका, उद्धाराचं साधन काय आहे? ब्रह्मदेवानी सांगितलं, आदिपुरुष असणारा भगवान परमात्मा, त्या भगवान परमात्म्याच्या नामाचा उच्चार केल्यानंतर कलियुगामध्ये उद्धार होतो. भगवत आदिपुरुषस्य नामोच्चारण मात्रेन कली निर्दूत भवती. कलियुगामध्ये उद्धाराचं साधन म्हणजे आदिपुरुष असणारा भगवान परमात्मा, त्याच्या नामाचा उच्चार करायचा. पण नारदाने पुन्हा विचारलं, नारद पुन्हा प्रपुच्छ, नारदाने पुन्हा विचारलं, तन्नाम किमयती, ते नाम कोणतं? मग ते आपण प्रवचनात म्हणतो, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे राम हरे राम, हरे राम हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण, हरे कृष्ण हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे राम हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे हरे, हरे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हा आपल्या परिचिलित काय आहे? मंत्र आहे. किती अक्षरी आहे? 32 अक्षरी मंत्र आहे. किती नाम आहेत? 16 नाम आहेत. आणि ते किती वेळेस कोणते नाम आलेत? त्याच्यामध्ये राम नाम, कृष्ण नाम आणि हरे राम आलंय. बघा, तुम्ही लक्ष देऊन बघा, फक्त जरा लक्ष देऊन बघा. हरे राम 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 हरे हरे. बघा, हरे हे हरी नामाचं, हरे हे संबोधन आहे, हे राम हे सुद्धा संबोधन आहे. बघा, पहिल्या अर्ध्या तुकड्यामध्ये जरा विचार करायचा आहे बरं का. कीर्तन ऐकताना विचार करायचा आहे. थोडं डोक्याला काय घ्यायचं आहे? बोला बोला.
कीर्तनकाराचं कीर्तन ऐकताना थोडंसं डोक्याला काय आलं पाहिजे, थोडंसं टेन्शन नाही आलं पाहिजे. आता बघा, हरे राम, पहिलं काय आलंय हरे. हरे किती वेळेस आले बघा आता. हरे राम, राम राम हरे हरे. पहिल्या तुकड्यामध्ये, अर्ध्या तुकड्यामध्ये हरे हरे 4 वेळेस आले आणि राम राम 4 वेळेस आलं. आता खाली बघा, हरे कृष्ण 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 हरे हरे. खाली 4 वेळेस कृष्ण कृष्ण आले आणि हरे हरे 4 वेळेस आले. आता हरे हरे किती वेळ झालं आणि राम राम किती वेळ झालं आणि कृष्ण कृष्ण किती वेळ झालं ते म्हणजे तुम्ही सांगा. विठ्ठल 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 विठ्ठल. घरी गेल्या विचार करा. पण चौथं नाम आलंय का ह्याच्यात निकोले महाराज? चौथं नाम आलंय का? बोला, चौथं नाम आलंय का? नाही. म्हणून राम कृष्ण हरी. आणि तिसरा पुरावा, जगद्गुरु तुकाराम महाराजांना बाबाजी महाराज चैतन्य भेटले आणि त्यांनी मंत्र कोणता दिला? मंत्र दिला राम कृष्ण हरे. मंत्र दिला राम कृष्ण हरे मंत्र दिला राम. म्हणा दिगंबर महाराज, बाबाजी आपण कृष्ण हरे मंत्र दिला राम. बाबाजी आपुले सांगितले नाम. मंत्र दिला राम कृष्ण हरी. मंत्र दिला राम कृष्ण हरी. मंत्र दिला राम कृष्ण हरी. बाबाजी आपुले सांगितले नाम. मंत्र दिला राम कृष्ण हरी. मंत्र दिला राम कृष्ण हरी. किती पुरावे सांगितले मी तुम्हाला? माझ्या बोटाकडे बघा. किती सांगितले? 3. पहिला कोणाचा सांगितला पुरावा? भगवान शंकर आणि पार्वती. दुसरा पुरावा कोणता सांगितला? ब्रह्मदेव आणि नारद. आणि तिसरा पुरावा कोण सांगितलाय? बाबाजी महाराज चैतन्य आणि तुकोबाराय. मंत्र दिला राम कृष्ण हरी. म्हणून राम कृष्ण हरी असं राम कृष्ण हरी. पुन्हा प्रश्न आहे, पण आता वेळ आपली संपून गेलेली आहे, 8:45 वाजलेले आहेत. पण तसं 10 मिनटं करतो, पण बाकीच्या चरणाचा थोडा अर्थ सांगतो बरं का, वेळेच्या आतच करायचं. आता पुन्हा रामाला राम का म्हणतात? त्याच्याबद्दल माझ्याकडे 10-15 श्लोक आहेत. कृष्णाला का म्हणतात त्याच्याबद्दलही 5-7 श्लोक आहेत. हरीला हरी का म्हणतात त्याच्याबद्दलही काय आहेत? 5-7 श्लोक आहेत. बरेच माणसं म्हणतील हा महाराज जरा बाताड्या दिसतोय. आता लक्षात येतो ना ह्यांच्या आणून. माझं नाव काय? कोणतरी म्हणलं पुढतच असती गुंडी. काय नाव आहे माझं? काय नाव आहे? बादाडे. पण बरीच माणसं काय म्हणतील, हे काय मानतंय? भाता मारताय. भाता मारताय. एवढे श्लोक असतील का? असंही महाराज सारनाथ महाराजामुळं मी आलेलो आहे. नाही तर कुणीही कीर्तनकार तसं ते पूज्य आहेत आपल्याला. नाथ महाराजांच्या वंशामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. 14वे काय आहेत ते वंशज आहेत. हरिभक्तीपारायण आमचे गुरुबंधू योगीराज महाराज गोसावी. आणि त्यांना थोडी अडचण आल्यामुळं सारनाथ महाराजांनी मला फोन केला आणि म्हणून मी हो म्हणलं. त्यांचं आमचं इतकं प्रेमाचं नातं आहे म्हणून हो म्हणलं, नाही तर हो म्हणायला रिकामं नाही. विठ्ठल गुरुबंधूच्या जाग्यावर सेवा होती आणि गुरुबंधूंनीच आग्रह केला. आमचे गुरुवर्य भास्कर महाराज हे तिथं सप्त्याला मार्ग, म्हणून हे येण्याचा योग. विठ्ठल विठ्ठल काहीतरी म्हणतोय काय नाही. चला, आपण काय सांगितलं? रामकृष्ण हरी याच्यावरच आपण बोललो. आता असं जे रामकृष्ण हरी 3 नामं जो कोणी नित्य वैखरी वाणीने घेईल. नित्य शब्द आहे. काकड्यामध्ये नित्य शब्द वासुदेवामध्ये बऱ्याच ठिकाणी आलेला आहे. बघा, नाथ महाराजांनीच म्हटलेलं आहे. नाथ महाराज म्हणतात आम्ही नित्य हरीचं कीर्तन करू आणि आसनी शयनी सुद्धा हरीचं चिंतन करू. एका जनार्दने नित्य हरिचे वा हरीचे चिंतन शयने सदा हरिचे चिंतन. वा दिगंबर शयने सदा हरिचे चिंतन. एका जनार्दने नित्य हरिचे कीर्तन.
हरिचे कीर्तन आसनी शयनी सदा हरिचे चिंतन आसनी शयनी सदा हरिचे चिंतन एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन. आणि इथं काय वैखरी पुढे बघा, आसनी शयनी सदा, नित्य, सदा, नेहमी, सतत, हे एकच अर्थी काय आहेत, शब्द आहेत. आणि त्याच अभंगामध्ये धन्य जगी तोची एक हरिरंगे नाचे आणि राम कृष्ण वासुदेव सदा स्मरेवाचे. किंवा नाथ महाराजच पुन्हा वासुदेवात म्हणतात, आम्ही सुखाने ब्रह्मानंदाचं सेवन करू आणि रामनाम गाऊ, पण कसं, सुखे सेवू ब्रह्मानंदा राम नाम गाऊ सदा लोहे राधा काळ पुण्य माची सुखे सेवू ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा लोहे राधा काळ पुण्य माची सुखे सेवू ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा लोहे मगा सुखे सेव ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा डोहे सुखे शिव ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा. आणि गीतेतले श्लोक पाहिजे असेल तर अनन्य चेता सततम योमाम स्मरती नित्यशः अनन्यास चिंतयंतो माम यजना परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेममाम. किंवा गर्गसंहितेमध्ये म्हटलंय कुर्वंती सततम राजन. हा हा फक्त प्रेम लक्षण, हा सतत नामस्मरण, नित्यवदे जो वैखरी, वैखरी वाणीने असं आहे. आणि वैखरी वाणीने जर नित्य नामस्मरण केलं तयापाशी नुरे पाप विठोबा रखुमाई टाळी वाजवा. रखुमाई टाळी टाळी रामकृष्ण हरी नित्यवदी जो वैखरी तयापाशी नुरे पाप नाशे त्रिविध तो ताप. शिवेकरिता जो आपण अभंग निवडला त्यातील पहिल्या चरणाच्या पूर्वार्धाचा थोडासा काय केला आहे, विचार केलेला आहे. ते थोडासा विचार, बराचसा विचार अजून काय आहे, शिल्लक आहे. एक सूचना द्यायची आहे की सारनाथ महाराजांच्या नियोजनाखाली सप्ताह आहे, येण्याचा हा योग आला. तर आमची सेवा जी असते आळंदी आणि पंढरीला एकाच अभंगावर सेवा असते 5-5 दिवस. तुम्ही ऐकून असाल, आमचे गुरुबंधू मंडळीला माहीत आहे, पंढरपूरला आणि आळंदीला एकाच अभंगावर कोणत्या महाराजाची सेवा असते. कधी गेलात काय केला? 5 दिवस. पूज्य गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत त्यांची सेवा ज्या फडावर सकाळी असते, रामचंद्र बोधले महाराज फड चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये, तिथेच दुपारी 3 ते 5 या महाराजांची एका अभंगावर 5 दिवस सेवा असते.
म्हणजे तुमच्याकडे कोण महाराज आला हे लक्षात असावं थोडंसं. ऐका ना पुढं आळंदीमध्ये सुद्धा घासवाले धर्मशाळेमध्ये ज्यांची सेवा 6 ते 8 असते तिथेच सकाळी 9 ते 11 एकाच अभंगावर सेवा असते बरं का. यावर्षी तर निकोले महाराज पंढरपूरला येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम हा अभंग घेतला आणि अर्ध्या चरणावरच 5 दिवस बोललो. 5 दिवस अर्ध्या चरणावर. आणि आळंदीला गातो वासुदेव मी ऐका, जे ऐकलं त्यांना विचारा, एकाच चरणावर 4 दिवस सेवा केली बरं का. पैठणला सुद्धा एकाच अभंगावर त्यांच्याच फडावर सेवा असते. म्हणून आम्ही खेडेगावाला सुद्धा एकाच अभंगावर सेवा 7 दिवस करतो. आमच्या आश्रमावर सुद्धा आमची पत्रिका तुम्हाला मी पाठवेल. सरपंच साहेबाची माझी आता ओळख झालेली आहे, त्यांना पाठवेल, आपण मोबाईलवर पाठवू. 7 दिवस 7 कीर्तनकारांची कीर्तनं संध्याकाळी असतात आणि जे तुमच्या पुढं बुवा वारकरी बुवा उभा आहे त्यांची एकाच अभंगावर 7 दिवस सेवा असते महाराज. हे सुद्धा लोकांना माहीत झालं पाहिजे ना. हे कसं सांगायचं? काही लोक म्हणतील स्वतः सांगायला, तुम्हाला माहीत नसल्यावर कुणी सांगायचं मग हे नाही. विठाला 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 विठाला. आणि पुन्हा आम्ही आळंदीला सुद्धा राहिलेलं 12 वर्ष मी आळंदीला होतो. भास्कर महाराजाला माहीत आहे. मृदंग शिकलो, संस्थेत 4 वर्ष काढले. निकोले महाराज आम्ही संघच होतो. पुन्हा कोणता ग्रंथ पाठ केला? नाही पाठ ज्ञानेश्वरी ग्रंथ, भागवत, रामायण. तुम्हाला एक सूचना आहे बरं का, एक कीर्तन असेल तर दक्षिणा द्यावी लागते. पण तुम्हाला सवलत सांगतो, सवलत ठुली बरं का. एक जो कोणी एखाद्या ठिकाणी 7 दिवस एकाच अभंगावर सेवा ठेवेल ना, त्यांनी फक्त गाडीचं भाडं द्यायचं. फक्त गुणीजन मंडळीला तुम्हाला द्यावं लागेल बरं का. तुम्ही म्हणाल हे बी फोकटच, हे नाही फोकट. लक्षात आलं. गुणीजन मंडळीत जे असेल ते तुम्हाला खर्च करावा लागेल. निदान 4 तरी गायक आणि 2 तरी काय पाहिजेत, मृदंगाचार्य पाहिजेत ना. असं कोणी बोला, तुम्हाला जे वाटेल ते. ऐका नाही, अजून एक सांगतो. अजून एक आम्ही नियम ठेवलेला आहे. त्यालाही असा नियम ठेवला आहे, भागवत कथा असेल, रामायण कथा असेल बरं का, यूट्यूबलाही सांगतो मी, कुठेही सांगतो. भागवत कथा आणि रामायण कथा जर ठेवली तर त्याला नियम आहे. पण ते मोफत आहे, पण जरा थोडासा नियम ठेवला आहे. काय ठेवला आहे? ज्या गावामध्ये दररोज माणसं 100 वव्या वाचतील, असं 21 माणसाने जर 100 वव्या दररोज वाचल्या, किती वव्या? 100 वव्या, म्हणजे 3 महिन्याला पारायण ज्या व्यक्तीने एकाने केलं, असं 21 जणांनी 3 महिन्याला एक पारायण करायचं. वर्षाला किती? 4 पारायणं. आणि 4 जणाचे किती झाले? 21 जणाचे किती झाले पारायणं? 4 दाई 40 आणि 4 दाई, बरोबर आहे ना? हिशे माझा चुकतोय का बरोबर येतोय? किती होते तर है का वर्षा इतकी. मग जेवढे पारायण होतील तेवढे पारायण करून यायचं. त्याच्या गावामध्ये भागवत कथा, रामायण कथा मोफत, नुसत्या भाड्यावर, नुसत्या गाडीच्या भाड्यावर. का? त्याचं कारण आहे की हे का ठेवलंय सवलत, कारण देहाचा भरवसा नसतो. आणि समाजाला खरं काय शास्त्र आहे, भागवतात खरं काय आहे हे भागवताला माहीत आहे. रामायणात सुद्धा काय आहे हे भागवतालाच माहिती आहे. चिंतन त्याचं केलेलं आहे. लक्षात आलं का? ज्ञानेश्वरीचे प्रवचनं जरी 7 दिवस म्हणलं, पुन्हा कीर्तन ठेवले आणि तुम्ही म्हणले 7 दिवस प्रवचनं करा, तरी काही मागितलं जाणार नाही. ती गाडीचंच भाडं. का? तर हे लोकाला माहीत व्हावं म्हणून अशी सवलत ठेवलेली आहे. एवढं सांगून येथे सेवेला पूर्ण. या सेवेमध्ये काही चुकलं असेल, वक्तृत्व ओघामध्ये एखादा वाईट शब्द गेला असेल तर आई वडिलाचं अंतकरण करून सहन करा. जे काही बरोबर आलं असेल ते आमच्या स्वानंद सुखनिवासी जोग महाराज या संस्थेतील हयात असणारे गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर आणि वैकुंठवासी भोले बाबा, वैकुंठवासी मोठे बाबा, वैकुंठवासी नतुसिंग बाबा, वैकुंठवासी मधुकर बाबा, वैकुंठवासी वैद्य बाबा आणि वैकुंठवासी निकम बाबा यांच्या पायाचा प्रसाद समजून आचरणात आणा. सेवा संपली. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.